सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं खानदेशी पीयूच्या ब्लॉगमध्ये। आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार होता आणि माझ्या घरी उद्यापन होते। माझी संध्याकाळी 7 वाजता देवपूजा झाली आणि बरोबर 7 वाजता निहू घरी आली। मग म्हटलं निहूच्या रूपाने लक्ष्मीच घरी आले तर मी तिच्या पावलांचे ठसे घेतलेत आणि बरोबर न सांगता देवीजवळच येऊन उभी राहिली आहे। उद्यापनामुळे सर्व मैत्रिणींना मी आज हळदी कुंकूसाठी घरी बोलवले होते। सो कालचा हळदी कुंकूचा कार्यक्रम खूप छान झाला, पण ते जागरण वगैरे त्याच्यामुळे ना माझी तब्येत खराब होऊन गेली। बरेच दिवस झाले मी रील काढलेले नाहीयेत आणि ब्लॉग पण काढला नाहीये, कारण मला ना खूप सर्दी झालेली आहे। माझा आवाजच बसलेला आहे, आज थोडासा आवाज बाहेर निघतोय, तर म्हटलं आज बोलूया। कारण की माझं जे सगळे कंटेंट वगैरे आहे ते माझ्या व्हॉइसवरच आहे, व्हॉइसच खराब येतोय, तर म्हटलं कसं काढणार, त्याच्यामुळे इतके दिवस काही मी रील काढला नाही। आणि हा बाय द वे, मी आज खूप खुश आहे। का खुश आहे याचं कारण तुम्हाला लवकरच समजणार आहे। तर हे तर वेगळा मुद्दा आहे, पण आणखीन एक, मला ना इंस्टाग्रामवर खूप ताईंनी मेसेज केले की ताई तुमचे एवढे फॉलोअर्स कसे झाले, आम्हाला पण सांगा ना। तर ते एवढे फॉलोअर्स झाले ते आत्ता लगेच झालेले नाहीये, त्याला खूप वर्ष, जवळजवळ 1.5 वर्ष मी मेहनत घेतलेली आहे। जेव्हा तुम्ही इंस्टाग्रामवर रील टाकतात तेव्हा तुम्ही बघा तुमच्या एखाद्या व्हिडिओला ना खूप सारे व्ह्यूज आलेले असतील, मग त्याच्यावरूनच आपल्याला कळतं की जर हा व्हिडिओ ऑडियन्सला आवडलेला आहे, म्हणजे एखादा तुम्ही जर कॉमेडियन टाकला असेल त्याला भरपूर व्ह्यूज आले दुसऱ्या कुठल्या व्हिडिओपेक्षा, तर मग समजून जायचं की बाबा नाही, लोकांना आपले असे व्हिडिओ आवडतात, मग तुम्ही ते व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा। आणि जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करताना त्याचा टायमिंग पण फिक्स ठेवा। जर तुम्ही दुपारी 12ला टाकणार तर दुसऱ्या दिवशी पण दुपारी 12लाच टाका, अशी कंटेंट असं हे ठेवा, म्हणजे रोज तेच नियम फॉलो करा की जेणेकरून इंस्टाग्रामच्या अल्गोरिदम मध्ये ते फिक्स बसेल, तर तेव्हा मग तुमचे पण व्हिडिओ व्हायरल होतील। माझे तरी अशाच प्रकारे झाले, माझे इतक्या दिवसापासून तसेच व्हायरल झाले आणि 1 लाखाच्या वर गेले। पण आता सध्या काय झालं, मी पण आहे ना थोडं साड्यांचे वगैरे व्हिडिओ वगैरे टाकते, तर माझं कंटेंट पण मिक्स झालेलं आहे, त्याच्यामुळे माझे सुद्धा व्ह्यूज अडकलेले आहेत आणि फॉलोअर्स पण वाढत नाहीयेत। कारण इंस्टाग्रामचे कितीही फॉलोअर्स वाढू द्या, पण इंस्टाग्रामवर आपल्याला पेमेंट येत नाही, काहीतरी प्रमोशन्स वगैरे थोडेफार येतात। त्याच्यामुळे मी सुद्धा आता युट्यूबच चालू केलेलं आहे आणि आता इंस्टाग्रामवर तर काही पेमेंट भेटत नाही, त्यामुळे मी म्हटलं काहीतरी साईड बाय बिझनेस करावा साड्यांचा वगैरे। आता फॉलोअर्स पण एवढे वाढले, त्याच्यामुळे मी ते जे माझं अवनश्री कलेक्शन जे अकाउंट आहे ते आता न्यूज आहे, त्याला ग्रोथ करण्यासाठी मी त्याच्यावरचे व्हिडिओ माझ्या या मेन अकाउंटला कोलॅबरेशन वगैरे करते, कारण की त्यामुळे त्या अकाउंटवर जरा फॉलोअर्स वगैरे वाढतील। पण त्या अकाउंटवर फॉलोअर्स थोडे वाढतातच आहे, पण मेन काय होतं, हे अकाउंट जे माझं कॉमेडियन आहे, खानदेशी आहे, त्याच्यावर हे टाकल्यामुळे तर त्याचं व्ह्यूज कमी झालेले आहेत आणि फॉलोअर्स पण कमी झालेले, त्याच्यामुळे आता माझं पण अकाउंट सध्या ग्रो होतच नाहीये। तुम्ही बघणार माझी फॉलोअर्स आहेत तेवढेच राहिलेले आहेत। त्यामुळे मला जी इंस्टाग्रामवर खूप सारे लेडीज मेसेज करत होते की तुम्ही तुमचं अकाउंट कसं वाढवले, तर या पद्धतीने मी माझं अकाउंटचे फॉलोअर्स वाढवलेले आहे। तुम्ही पण असेच रूल फॉलो करा आणि कंटिन्यू, लगेच 15 दिवसात 1 महिन्यात होणार नाही, तुम्हाला कंटिन्यू करावं लागणार आहे। थोडे दिवस मी पूर्ण 1 वर्ष घालवलंय याच्यामध्ये, त्याच्यानंतर मला कुठे ते सगळं काही भेटलेलं आहे। लगेच कुठलीही वस्तू, लगेच कुठलीही गोष्ट भेटत नाही आपल्याला, त्याच्यामुळे तुम्हाला थोडा वेळ द्यावाच लागणार आहे। तुम्ही कंटिन्यू करा, आपोआप तुमचे फॉलोअर्स वाढतील आणि एकदा वाढायला सुरुवात केलीत ना मग ते थांबत नाही। जर तुम्ही कंटिन्यू सुरुवात केली तर ते वाढतच राहणार आहे। त्यामुळे तुम्ही जे काही कंटेंट टाकणार आहे ते सुरुवातीपासून तुम्ही तेच टाकत राहा, बरोबर तुमचे फॉलोअर्स पण वाढतील आणि तुम्हाला यश पण भेटेल। त्यामुळे कंटिन्यू करत जा। काय आली आता तुम्हाला दाखवते माझ्या खुश होण्याचं कारण। ठेवाची वाट बघत होती मी, आलाय आमच्या टिटू, माझी बहीण आलेली आहे, तिचं बाळ आलेलं आहे, त्यामुळे मी खूप खुश आहे आज। अपने घर को देखे हम, आपके आने से घर में
मालिश केल्यामुळे उठायचं नावच घेत नाहीये, कधीचा झोपलेला आहे. सो असा होता माझा आजचा व्लॉग. आजच्या व्लॉगमध्ये काही एवढं नव्हतं कारण माझी तब्येत पण खूप खराब होती, त्यामुळे मला काही एवढं दाखवायला जमलं नाही. तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये काहीतरी वेगळं असं घेऊन. तोपर्यंत टाटा.